दिघे साहेबासारखा एकच कार्यक्रम आहे, सही केली की त्याच्या ऍडमिशन त्या शाळेत द्यायचं, नाही दिले की मग त्याचा कार्यक्रम ठरला माजवणारा तो बंड ठरला. पण आनंद दिघे साहेबासारखं रग अंगात मोड असतो थांबायचं नाही, ही पद्धत शिवसेनेची. व्यथा ऐकणार हे त्यांचा आनंद आश्रम जसा दिघे साहेबांचा आहे तसं आमचं शिवसेना भवन की राष्ट्रवादीला खिंडार पडलं म्हणून. नमस्कार, मी आकाश आणि व्यक्तवाच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर महाराष्ट्रात बरेचसे असे युवक किंवा नेते होऊन गेले ज्यांची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर पसरली, पण काही लोकांचं कार्य इतकं कौतुकास्पद आहे पण त्यांना कधी प्रसिद्धी मिळाली नाही किंवा प्रसिद्धीचा कधी त्यांना मोह नाही. असे आज आपल्यासोबत शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हा प्रमुख सन्माननीय राजकुमार हिवरकर पाटील साहेब आहेत. साहेब, तुमचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खरं तर आमच्या मुलाखतीत आम्ही पहिला प्रश्न असतो की कसे आहात तुम्ही? चांगलं आहे. चांगला आहे. आज ह्या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत संघर्ष करून आलेला आहात. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी पुत्रातून आज तुम्ही हे सगळं उभा केलेलं आहे. तर हा प्रवास एक कसा होता? प्रवास प्रवास असा आहे, मी पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये योगायोगानं भुजबळ साहेबच्या पक्षात राहिले. त्या पक्षात आमची सामाजिक वाटचाल सुरू राहिली आणि ज्या समता परिषद मध्ये आम्ही काम कार्यरत राहिलो, म्हणजे पूर्वी वडील तालुका अध्यक्ष होते, दरम्यान काही काळानंतर परत मला संधी मिळाली, मी तालुका प्रमुख अध्यक्ष राहिलो समता परिषदचा. आणि त्याच्या माध्यमातून समता परिषद सामाजिक संघटना आहे, ती काय राजकीय वेस्टेज नाही, राजकीय व्यासपीठ नाही, त्यानं काय मिळणार नव्हतं, पण एक समाजाला पुढे घेऊन जाणारी व्यवस्था समता परिषदनं ती शिकवली आणि ते बाळकडू डोस समता परिषदेमुळे आम्हाला भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मिळाले. त्या दिवसापासून हा प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात मी मागच्या सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडाच्या अगोदरच्या सरकारमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे होते. 7 कमिटीचा मी अध्यक्ष होतो, शासकीय कमिट्यांचा. काय दिलं होतं एका नेत्यानं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला 7 कमिट्याचं अध्यक्ष केलं. पण ते केल्याच्या नंतर दरम्यान ही आपल्या नातेवाईक शहरामध्ये आषाढी वारी अशीच चालू होती आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम नातेपुतेत असतो आणि त्या अनुषंगानं आमच्या घरी दिंडी असते, ती जेवणाची तयारी चालू होती सगळं. आणि त्या दिवशी योगायोगानं घरी दिवसभर असल्यामुळं सकाळचा टीव्ही लावला. त्या दरम्यान एकनाथ शिंदे साहेब ही जिल्ह्यात म्हणजे बाहेर गुवाहाटी मार्गे कुठे इकडनं तिकडनं ते विश्वासदर्शक ठरावाला पोहोचले. ते पोहोचल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीवर असा आम्हाला प्रचंड एकनाथ शिंदे साहेबांच्या विषयी प्रचंड राग की यांच्यामुळे एवढं सगळं गेलं, सरकार पडलं, हे सगळ्या उलतापालती बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. काय महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला खळबळ माजवणारा तो बंड ठरला आणि त्या बंडाची पुनरावृत्ती पुन्हा आज टायगर मिशन टायगर जे सक्सेस झालं, पुन्हा 4 वर्षांनी तेच बंड साहेबांना घडवून आणलं. आता त्यावेळेस तो राग, आज त्याचा उत्सव आहे. बरोबर, 100%. आज समजा एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या बंडाचं दुसरं फलित काय, तर आज मिशन टायगर सक्सेसफुल. आज शिवसेना देशातला 4थ्या क्रमांकाचा पक्ष आहे मोठ्या अंदाज. म्हणजे इथं कोणी मोठा बारका भाव म्हणतात तर आमचा सुद्धा भाव मोठा आहे, आम्ही शिवसेना मोठी होती. त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा शिवसेनेशिवाय काही गोष्टी घडणार नाही. भलं वेगळे महान लहान मोठं सगळं, तर आम्ही पण जरा मोठं झालो असं बघायला. मग हे सगळं बंड सुरू झालं त्या दिवशी आम्हाला वाटलं आणि मग ते शिंदे साहेबांचे ते भावनिक साधेचं भाषण ऐकलं त्या सभागृहात आणि त्यावेळेस वाटलं हा माणूस जमिनीवरचा आहे. साहेब, हे सगळ्या गोष्टीतनं पक्ष थोडस मनात थोडीशी अंतर मनात थोडीशी खळबळ माजली. माणसं वेगळी पण असतात. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस संवेदनशील असू शकतो, एवढा भावनिक असू शकतो, एवढा लोकांची तळमळ जाणणार असू शकतो, त्या दिवशी त्या भाषणात कळालं. दरम्यान माझ्याकडं त्यावेळचे आमचे सहकारी म्हणण्यापेक्षा एका गावातला एक विषू झाला होता आणि त्या बारीक घटनेमुळं चिरणराज चौरे नावाची व्यक्ती मला भेटायला येणार म्हणून मला निरोप आला होता. आणि त्यावेळेस ते शिवसेनेच्या बंडात ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांचं नाव पुढे आलं होतं. ते भेटायला याच ऑफिसमध्ये आले, भेटलं. त्यांचं काम होतं, इश्यू फार असा कौटुंबिक असल्यामुळे ते काही चर्चा नाही करणार आहेत ओपनली, तर त्या चर्चेनं खूप असं काही सांगून गेलं होतं. ते 10 मिनिटात विषय सॉल्व्ह केला मी सगळा. मग चिरणराज आणि त्यांच्यासोबत चालेल पैलवान वगैरेचे 4 लोक, त्यांनी ती खूप त्यांना भावलं, अरे माणूस चांगला आहे, हा स्वच्छ चारित्र्याचा आहे. त्यांनी शिंदे साहेबांसोबत काम करायला शिवसेनेत
बघू विचार करून सांगतो. मग जी जुनी शिवसैनिक आहे मी त्यांना बोलवून घेतलं की चरणदादा असा माणूस आहे, तुम्ही त्या पक्षात जा म्हणून. त्याने आमचं काय नाही म्हणलं, आम्ही काय जाणार नाही. तर आम्ही जायचं ठरवलं, बरं ठीक आहे बघू. मग ते हे सगळं काय काम केलंय मी असं त्यांना दाखवलं, जसं मी काय आजपर्यंत केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे काम केलं ते त्यावेळेस त्यांना दाखवलं. तर ते काम त्यावेळेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत साहेबांकडे ते दाखवण्यात आलं. मग शिवाजीराव सावंत साहेब ते बोलून घ्या म्हणजे कोण आहेत पहिल्या एकदा भेटायचे. मी माड्यात जाऊन भेटलो आणि प्रवास ठरला आमचा कसं करायचं. मग ती ठरलं आणि ही ती कार्यक्रमाची पत्रिका आहे. 5/9 माझा पक्ष प्रवेश ठरला आणि त्या दिवशीचाच नातेवाईकात मेळावा ठरला. माझ्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणारा एकमेव नेता मी. त्या अर्थानं पेपरला बातम्या झळकल्या प्रिंट मीडियाला की राष्ट्रवादीला खिंडार पडलं म्हणून. हे काय कामाची चुणूक लोकांना माहिती आहे. त्यांनी त्या पत्रकार बांधवांनी त्या शब्दात त्याचं वर्णन केलं. आणि तानाजी सावंत साहेबांचा दौराला मी आखला, कसं कसं येणार, कुठून येणार, माळशिरसचं जिल्हा सरहद्दी आल्यावर तिथं स्वागत होणार, नातेवाईकात शिरताना ग्रामीण रुग्णालय जे आमचं आहे त्या ठिकाणी त्यांचा सन्मान बाबा जात एक व्हिजिट दाखवणार मंत्री, आरोग्य मंत्री या नात्यानं. ते सगळं झालं. पण दुर्दैव असं झालं, तानाजी सावंत साहेब त्या आरोग्याच्या म्हणजे प्राथमिक आरोग्य म्हणजे आमच्या ग्रामीण रुग्णालयात गेले आणि जी तिथलं जी अस्वच्छता बघून ते जे चिडले आणि खऱ्या अर्थानं ती संधी म्हणून मी ती स्वीकारली. चुकीतनं संधी शोधली. त्यांनी इथं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते होते. अरे राम ही जरा लक्ष दे दवाखान्याकडे, जनावरांचे उपचार केल्यासारखे लोक करतात आहे, बाथरूम मध्ये असंच पाणी साठवून राहिले, टॉयलेट बाहेर, ड्रेनेज बाहेर जात नाही, हे सगळं त्यांनी डोळ्यानं बघितलं. त्यांनी 10 दिवसांनी जरा तो आढावा घे आणि सगळ्यात आता मी ते संधी शोधलीच आहे. मी त्या दृष्टीने काम सुरू केलं. पण मग पाहिलं म्हणजे मंत्री महोदय शिवसेना भवन आमचं शिवसेना भवन आहे. गोरगरिबाची व्यथा ऐकणार हे त्यांचा आनंद आश्रम जसा दिघे साहेबांचा आहे तसं आमचं शिवसेना भवन आहे. हे लोकांची सेवेचं माध्यम आहे. इथं उद्घाटन रिबीन कापूस तर तिकडं पेपरला मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातम्या झळकल्या, तानाजी सावंत त्या रस्त्याने गेले म्हणून तर रस्ता गोमतारान धुतला म्हणून. हा सगळ्यात मोठा कलंक शॉट लागला साहेब. अरे एका माणसाचा आल्यावर असा अस्पृश्यासारखा सत्कार असतो काय? हिंदू संस्कृती आहे साहेब. आलेल्याचा शत्रू सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या महिलांचा सुद्धा साडी चोळी देऊन सन्मान केलेला हा महाराष्ट्र आहे. बरोबर. शत्रुत्व काय जपावं तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या संबंध मध्ये शत्रुत्व जपणं आहे. पक्ष सोडल्यावर सुद्धा पक्षावर प्रचंड निष्ठा ठेवणं ते भुजबळ साहेबांनी बाळासाहेबांचे त्या कृतीवर का सातत्याने दिसत होते. हे जे पक्षातनं गेले तर त्या बाळासाहेबांशी कोणी वाईट बोललं नाही. शिंदे साहेबांनी पक्ष फोडता हिंदुत्वाच्या बाजूने दुसरीकडे चालला म्हणून पक्ष पुन्हा फोडून इकडे आणला. सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग ती संधी आम्ही शोधली साहेब. त्या दवाखान्याकडे लक्ष दिलं. त्या दवाखान्याची कीर्ती अशी सांगेल थोड्यामध्ये. ज्या दवाखान्यात 10 पेशंट यायचे आणि आला पेशंट की तिथे एक सिस्टर तयार असायची. गेली की ती एक रेफरची चिठ्ठी अशी तयार केली की रेफर गाडी पुढं सोलापूर किंवा अकलूजला पाठवलं जायचं पेशंट. उपचार नाही. हा सगळा स्टाफ हे सगळं जरा थोडं जाणवलं. आता आमची थोडीशी पद्धत कामाची जरा रॅसलर आहे. शिवसेना म्हणजे मूळचा शिवसैनिक नाही पण आनंद दिघे साहेबासारखं रग अंगातलं मोड असतो थांबायचं नाही, ही पद्धत शिवसेनेची. आम्ही ते घडवून दाखवलं की आपल्याला काय जर झालं तर यात लढायचंय. मग सगळे सुरुवात केली. मग ते जरा काही पत्रकार मला भेटले. त्या पत्रकारांनी त्या दवाखान्यात सेल काउंटर आणि ऑटो अॅनालायझर ही मिळावं म्हणून बऱ्याच वर्षाची मागणी होती. ती काय आलं नव्हतं. पण आम्हाला ती सुचवली ही जरा मागता येते का बघा, आम्ही मागणी केली होती. आणि मग ठीक आहे आपण जरा ती पण बघून घेऊ. आता आम्हाला वाटतं ती बार काय दफाचा जरा जाणून आपण बसू. येड्यापणात शिवाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून, तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून ते प्रेशर आणून त्या गोष्टीला मंजूर केलं. आणि मग थोडीशी पहिली एक यशाची पायरी आम्ही चढलो. त्या मशिनरीचं उद्घाटन. आता तेच पुन्हा स्थानिक राजकारण, ते कोणतं गाव गोंडासारखे लोक काय बोलवायचे त्यांचे असते. आम्हाला ते कळलं. म्हणजे दवाखान्यात मस्ती सकाट माणसंही फोडीन. उद्घाटन आम्ही आणलं, आम्हीच करणार ते उद्घाटन. आणि ते केलं. आणि मग ज्या दवाखान्यानंतर समजा सर्वसामान्य गरीब घराण्यातला माणूस समजा टायफॉइड झाला किंवा कुठलाही जरी डेंग्यू सदृश आजार झाला तर दिवसातनं 4-4 वेळा त्या लोकांना गोचीर ताप आला तर तपासणी करावी लागते. साध्या दवाखान्यात गेला तर ते 2000 ते 4000 रुपये रोज मोजावे लागायचे. दिवसात 3-3 वेळा रक्त तपासणी म्हणल्यावर आता प्रत्येक गावाचा दर वेगवेगळा आहे. आता ते सगळं व्हायचं. ही सगळी यंत्रणा मोफत मध्ये यायला सुरुवात झाली. दरम्यान त्याच दवाखान्यामध्ये आपण शेकडो आरोग्याची शिबिर घडवून आणली. त्या स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील, समजा
किशोरवयीन मुलं असतील, किशोरवयीन मुली असतील, या सगळ्यांच्या तपासण्या केल्या. म्हणजे काय मग त्या गोष्टीतनं काय पुढं असं आलं, ज्या शाळांमध्ये उन्हात प्रार्थनेला उभा राहिल्या मुली चक्कर येऊन खाली पडायच्या, त्याचं कारण निघालं की एचबी कमी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का कमी आहे, तर घरात मुलगा असल्यावर त्याला पहिल्यांदा भाजी पोळी केल्या पहिले ते गरम गरम त्या ताटात जाते. मुलीला सगळं झाल्यानंतर आईच्या सोबत ते जेवावं लागतं, वास्तव त्याचा भाग आहे. सगळ्याच्याच घरात आहे. कदाचित आपल्या पण असेल पण ते दिसत नसेल, कधी आपण त्या दृष्टीनं बघत नाही. हे सगळं करत करत प्रवास आम्ही पुढे गेलो. त्या गोष्टीमध्ये शेकडो सगळ्या झाल्या. मग त्या मोफत औषधोपचार या सगळ्या गोष्टी केल्या. पालखीचा दवाखाना आपण शिवसेना भावनाच्या बरोबर आपण आरोग्याची वारी पंढरीची वारी ताना चव्हाण साहेबांचं घोषवाक्य आणलं होतं. त्याच्या अंतर्गत दवाखाना भरवतो, त्याला 5,000, 10,000, 20,000 रुग्ण भेट देतात आणि तेव्हा सेवा उपचार मोफत होते. कावड यात्रा असते शंभू महादेव चैत्र महिन्यामध्ये. आरोग्याची वारी शिवशंभूच्या दारी आम्ही कन्सेप्ट चालू केला. 6 दवाखाने आपण शिंगणापूर पर्यंत निर्माण करतो आणि त्यातनं जवळपास शेकडो म्हणजे लाखो भाविकांना त्याचा लाभ मिळतो. शिंगणापूरला जाणारा भाविक हा कर्नाटक बाकीच्या राज्यातनं येतो, पायात चप्पल नसते, अनवान येतात आणि उन्हाळ्यात चैत्राच्या उन्हात ते चालताना अक्षरशः आपल्याला एसीत दम निघत नाही. ती लोक त्या भोगात येतात, मग त्यांच्यासाठी आपण त्या गोष्टी रिलीफ केल्या. त्याच आरोग्य ग्रामीण रुग्णालयात आपण 1.5 कोटी रुपयाचं ऑपरेशन थिएटर मंजूर करून आणलं. ते 1.5 कोटी रुपयाचं ऑपरेशन थिएटरमुळं आज सर्वसामान्य दबल्या पिचलेल्या घटकातल्या माता भगिनींचं ऑपरेशन हे एसी मध्ये होतात. इथे यंत्रणा पण चालू केली नातेपुते. त्याच्या पुढे जाऊन आम्ही बारामतीत अजितदादा पवार साहेबांनी, स्वर्गीय अजितदादांनी जो 100 बेडचं म्हणजे महिला हॉस्पिटल निर्माण केलं. त्याच धर्तीवर आपण मागणी केली. सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याला खूप मोठी ताकद दिली. ताना चव्हाण साहेबांनी, मुख्यमंत्री असताना सीएम शिंदे साहेबांनी खूप मोठी शक्ती उभा केली त्याच्या मागं आणि ते हॉस्पिटल मंजूर झालं. फक्त फंड साठी थोडं राहिलंय, पण त्याचाही कार्यक्रम झाला की 100 बेडचं नातेपुते हे बारामती नंतरचं पहिलं गाव असेल ग्रामीण मधलं, त्या ठिकाणी 100 बेडचं महिला हॉस्पिटल होईल आणि आसपासच्या 50-100 गावांना त्या माता भगिनींना जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत 1 रुपयाचाही खर्च येणार नाही. ही व्यवस्था आपण आरोग्य खात्यातनं लोकांच्यासाठी निर्माण केलेली. खरं तर महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी लाडकी बहीण अशी एक सुसंस्कृत किंवा अशी मनात घर करणारी अशी एक योजना आणली आणि त्या योजनेच्या अनुषंगानं तुम्ही काय केलं किंवा नुसतीच लाडकी बहीण का दुसरं काय तुम्ही स्थानिक पातळीवर काय राबवलं महिलांसाठी? राज्यात निवडणुकीचं वारं व्हायच्या अगोदर आपण ह्या समाजाचं काय देणं लागतोय, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ह्याच ब्रीद वाक्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी वाटचाल केली. त्यानंतर त्यांचे शिष्य राहिलेले एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा वाटचाल केली. म्हणून लाडकी बहीण योजना राज्यामध्ये आणली. तिचा खूप मोठा असा बोलबाला सुरू झाला आणि ती सगळं कामकाज कोणाकडे होतं तर अंगणवाडी सेविकांकडे हा सगळ्यात प्रायोरिटीनं काम फक्त अंगणवाडी सेविकांकडे होतं. माझ्या तालुक्याला 92 कोटी रुपये ज्या माता भगिनींमुळे, ज्या अंगणवाडी सेविकांमुळे मिळालं, त्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी शिवसेना भवनावरनं आम्ही विनंती केली की आमच्या शिवसेना भवनाला भेट द्या, आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं मानपत्र द्यायचंय, मुख्यमंत्र्यांची साडी द्यायची तुम्हाला आणि एक गुलाब पुष्प देऊन तुमचा सन्मान करा. आणि मग त्या हॉलमध्ये जेपीजे अब्दुल कलाम हॉल म्हणून आहे पंचायत समिती माळशिरसचा, त्यामुळे तो कार्यक्रम सुरू होता. त्या सगळ्या लोकांना मी म्हणलं जरा तुम्ही काय कार्यक्रम केले जरा थोडं विस्तारानं सांगा. मग काही महिलांनी सांगितलं माझा नवरा, म्हणजे मी 15 दिवस स्वयंपाकच केला नाही, नवरात रोज संध्याकाळी भात शिजाय घालायचा, आम्ही सगळं मुलं पण नवराच बघायचा, मुलांचे हातरून टाकणं काढणं आंघोळी पांघोळी, म्हणजे 20-20 तास 24-24 तास महिलांनी काम केलं. एवढा मोबाईल बघून साहेब काम केलं, काय महिलांच्या डोळ्यातून रक्ताचे थेंब पडायला लागले. इतक्या गंभीर साहेब गोष्टी घडल्या. मग ग्रामीण भागात नसल्यामुळे काही ठिकाणी त्यांना सोय नव्हती इंटरनेटची, काही ठिकाणी रेंजचा अभाव होता. आपण या शिवसेना भवनामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविकांना इथे वायफायची सोय उपलब्ध करून दिली. या ठिकाणी लागणारी सगळी व्यवस्था निर्माण करून दिली. जे सोपस्कर करता येईल, प्रशासनातला सुसंवाद साधणं, त्यांना मदत करणं, हे रात्रीच्या 11 वाजता 12 वाजता महिलांचे फोन साहेब येत होते मला, आणि त्या सगळ्या माध्यमातून ती सगळं ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 92 कोटी रुपयाचा आकडा माझ्या तालुक्याला जेव्हा आला,
त्यावेळेस त्यांचा सन्मान करण्याचं मी राहिलं नाही, म्हणून शिंदे साहेबाच्या नावाचं मानपत्र तयार केलं गेलं. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबाची लाडकी बहिणींची साडी म्हणून त्यांना एक साडी देण्यात आली आणि 58 महिलांचा सन्मान सभागृहामध्ये घडवून आला. अजून एक तुमचा गाजलेला विषय होता की ते गरोदर महिलांसाठी काही शिबिर, असं काय विषय होता? असं आहे साहेब, आपला मुख्यमंत्री हा गावगाड्यातला होता. बरोबर आहे, सर्वसामान्य. तो काही त्याचा कधी बाप आमदार नव्हता, ना का त्याचा खासदार नव्हता, ना त्या कुटुंबातला राजकीय वारसा नव्हता. आणि का रिक्षा चालक आपला तो एका जगाय गेलेला दरे गावातला एका सामान्य बापाचा पोरगा कोणतरी एकनाथराव संभाजी शिंदे. साहेब हे देश म्हणजे देशामध्ये असे बंड खूप झाले, असे राजकीय पण लोकांना जरी काही सत्ता ब्लॅकमेलिंग किंवा वेडेवाकड्या मार्गाने मिळवल्या तर टिकवायला जमत नाही साहेब. म्हणजे शिंदे साहेबांचे एक वाक्य आहे, श्रीकांत साहेबांचं एक वाक्य आहे की वारसा हक्कानं नेतृत्व मिळतं पण कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. हे आमच्या शिंदे साहेबांना करून दाखवलं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण माळशिरस तालुक्यामध्ये डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजन करायचं ठरलं. म्हणजे काय विषय होता? डोहाळ जेवणाचा कार्यक्रम म्हणजे साहेब असा आहे की कुठल्या घरात मध्ये समजा एखाद्या मुलीचं मुलगी सून म्हणून आली किंवा आपल्या घरात आपली मुलगी दुसऱ्यात सून म्हणून गेली तर त्या घरात गेल्यानंतर ते थोडस कौटुंबिक हे थोडस डिस्प्यूट हे असतच. आधी राजाच्या घरात असतं आणि एखाद्या साध्या सर्वांच्या घरात बी ते असतं. मग ते सगळं कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर आम्हाला काही गोष्टी जाणवल्या की हे कसं करायला पाहिजे, ते कसं करायला पाहिजे. मग आम्ही ठरवलं की काय होतंय, म्हणजे बऱ्याच लोकांचं मी तोंड ऐकलंय, काय नाही मुलगा झाला पण काचच ठेवावा लागला, खूप अडचण झाली, आता अर्धा एकर इकल्याशिवाय पर्याय नाही, डॉक्टरला 4 लाख भरले तरी काय ती पोर नीट नाही. म्हणजे घरदाराची अख्खी जुरणी लागायला लागायची. या सगळ्या गोष्टी डोळ्यानं अनुभवल्या. आणि मुलगी असेल तर मग काय ती मरायचीच वाट बघायची. म्हणजे सावित्रीची लेख ही आतच खुडायची. मुलगा असेल तर वंशाचा बली एकर गेला तर चालेल पण तो जगला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं असं आहे की या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं, म्हणजे पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ हा युद्धात घातपातानं मारला गेला तरी सुद्धा मासाहेब जिजाऊंनी दुसरा मुलगा स्वराज्यासाठी दिला तो छत्रपती शिवाजी महाराज. त्याची जाणीव तुम्हाला आम्हाला रोज असली पाहिजे सर. हा छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो. मग ही कन्सेप्ट आम्ही अशी ठेवली की ह्या सगळ्यांचं समजा मुलगी बाई गरोदर असताना किंवा तिच्या प्रेग्नेन्सी मध्ये तिला काय मिळालं पाहिजे तर सकस आहार मिळाला पाहिजे. मग ह्याचं हे कुठं मिळेल तर हे सगळ्या सासवांना आम्ही त्यामध्ये सहभाग केलं, सगळ्या आयांना त्यामध्ये सहभाग केलं. आणि प्रत्येक 11 PSC माळशिरस तालुक्यामध्ये आहेत, 2 ग्रामीण रुग्णालय आहेत, एक उपजिल्हा रुग्णालय, ह्या सगळ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची नोंद घेतली गेली आणि तो कार्यक्रम आपण घडवून आणला. म्हणजे किमान 10,000 महिलांचं डोहाळ जेवणही घडवलं गेलं. फोंडशिरसच्या ठिकाणी तर 58 पदार्थ तिथल्या स्थानिक स्टाफनं निर्माण केले होते जे त्या गरोदर मातेच्या दृष्टीने खूप गरजेचे होते. डोहाळ जेवणाचे साधन आहे केलं साहेब. त्या महिलेला पार आपल्या घरात जसं पार घरात हातात मनगट्या पार हाला फुलानं सजवून जशी नवरीसारखं सजवतो तसं सजवून झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा तिथं सजवून आणण्यात आलं. ही कन्सेप्ट झाल्यामुळं माझा निश्चित दावा आहे ज्याला ज्याला ह्याचं ज्ञान मिळालं त्या घरात किमान सकस निरोगी बाळ जन्माला आली. त्यामुळे त्यांना कुठं दवाखाना कोणाला जमिनी मुली फोडायची वेळ आली नाही. सावित्रीच्या लेकींचा जीव गर्भातच फुटायची वेळ आली नाही एवढं निश्चित आहे. आणि खरं तर हे कौतुकास्पद कार्य यांचं, कारण हा असा अनोखा उपक्रम तुम्ही घेतला आणि त्याचा खरंच येणाऱ्या पिढीला लाभ झाला. आणि खरं तर आता तुम्ही राजकीय वाटचाल तुमची चालू आहे, थोडं राजकीय पद्धतीने आपण बोलूया. तुम्ही ज्या नातेपुतेत राहतात ती नुकतीच नगरपंचायत झालेली आहे आणि त्यानंतर नगरपंचायतीचा विशेष आराखडा मंजूर झालेला होता. त्यावेळेस इथे काहीतरी मोठा कलह निर्माण झाला, नातेपुते बंद, म्हणजे असा कडेकोड बंद केलता की अक्षरशः म्हणजे ते दंगल झाल्यानंतर कसं पूर्ण बंदोबस्त असतो, एखादा माणूसही बाहेर फिरत नाही, त्या पद्धतीचा बंद या ठिकाणी झाला होता. नेमका तो काय विषय होता आणि का त्या आराखड्याला काय विरोध होता? म्हणजे एखादी गोष्ट करताना आराखडा केलाय म्हणल्यानंतर विकासाच्या दृष्टीनेच केलाच नाही, तुम्ही त्यात आडफाटा का? आडफाटा असं नाही साहेब म्हणता येणार. त्याचं कारण असं आहे की नातेवाईक नगरपंचायतीचा जन्मच मुळात या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्री असणारे तत्कालीन नगर विकास खात्याचे मंत्री होते एकनाथराव शिंदे साहेब यांनी घातलं. प्रत्येक नगरपंचायत नव्यानं जन्माला आल्यावर त्या ठिकाणी
विकास आराखडा येणारच, तो आलाच पाहिजे, बरोबर आहे. त्याचं सुद्धा आम्ही 100% समर्थन करतो. पण हा जो आराखडा इथला तयार झाला, तुम्हाला मग आधी काय निवडून का आला नाही, त्यावेळेस का बा मांडला नाही, ते सांगतो. ज्यावेळेस नातेची नगरपंचायत इलेक्शन लागलं त्यावेळेस समजा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही होतो पदाधिकारी, त्यावेळेस आमची काय तिकीट आमच्या काही नेतृत्वानं ती एबी फॉर्म काढून घेतले, ती काय मिळाले नाही. मग एक स्थानिक लोकांच्या काय आघाड्या झाल्या, मग आम्ही पण कोणाची तरी आपली त्यावेळेस माजी मंत्री असलेले जानकर साहेब, महादेव जानकर साहेब, त्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढलो. मग आमच्या त्या बंडानं काय झालं तर ज्याची 100% निवडून येणार ती 60 वर आली, आणि जे ज्याला 0 व्हायचं त्याला 40 मिळालं. आमचं काय साधलं तर आमचं काय नाही, आमचं दुकान बंद झालं. हे घडलेला घटनाक्रम. दरम्यानच्या काळात हे सत्ता संघर्ष चालू राहिला. शेवटी विकासाच्या बाजूने शेवटी जनमताचा आदेश, लोकांनी दिलेली मतं गृहीत धरून चालावं लागतं. राजकारणामध्ये राजकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे. समाजकारणाला बळ लागतं, राजकारणाला डोकं लागतं. आता ते कदाचित आमच्या बाजूला डोकी कमी होती, त्यामुळे आम्ही जरा बॅकफुटवर आलो. मग ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आपण नातेपुते सारख्या शहराला निधी मिळावा म्हणून मी शिवसेनेत गेल्यापासून जवळपास ही स्ट्रीट लाईट जी गावात दिसते तिची मंजुरी मी आणलेली आहे. 27 कोटी रुपयाचा निधी या नातेवाईक शहरासाठी मी मंजूर करून आणलेला आहे. पण ह्याचा लाभ म्हणा की ह्याचा कामाचं स्वरूप म्हणा, ते कामी रस्त्याला मंजूर केले असेल तर उचलून दुसरीकडे नेऊन केले, इथं अडथळा आहे म्हणून. आता आम्ही त्या अजून कुठे एवढ्या पाण्यातनं ती लोक जातात आहे माझ्या सकाट. विकास खरा तयार करताना साहेब, विकास काय? विकास हा आहे की समजा हे गाव जुनं आहे, आता नवीन डेव्हलपमेंट समजा इथून पलीकडच्या बाजूला 1 किलोमीटरवर नवीन डेव्हलपमेंट व्हायला लागली, मग तिथं कलेक्टर येणे होतंय, तो रस्ता 50 फूट 60 फूट असा रुंदीचा केला जातोय, मग तो सोडला पाहिजे, त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ऍग्री आहे, आम्ही मान्य करतोय. पण हा समोरचं उदाहरण सांगतो, हा पुणे पंढरपूर रस्ता, हा तत्कालीन बांधकाम मंत्री किंवा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी हा 150 फुटाचा केला, मध्यापासून इकडं 75 फूट आणि इकडं 75 फूट. आता तो रस्ता पुन्हा म्हणजे एवढा मोठा लागत नाही, तर जसं पीडब्ल्यूडी कडे बजेट कमी येईल तसं तो 150 फुटाचा तो चांगला 60 फुटावा आला, इकडे 30 फूट इकडे 30 फूट, बाकीचा मोकळा राहिला पीडब्ल्यूडी ताब्यात. काय भागात ते अतिक्रमण हरी त्याच्याविषयी आम्ही काय बोलणार नाही. पुढे आलेला कार्यक्रम बघता हा रस्ता त्यांनी नगर विकास आराखड्यामध्ये हा 200 फूट करायचा ठरवलं. परिणामी काय होणार आहे साहेब, हे करायचं ठरवलं, म्हणजे नगर विकास आराखड्यात हा विषय घेतला, तो मंजूर पण झाला. म्हणजे हा रस्ता 150 फूट केल्यावर ह्याच्या रस्त्याच्या कडेला असणारी दुकानं, जेवढी व्यापारपेठ आहे, अख्खी घरदार आहेत लोकांची, ती उद्ध्वस्तच होणार ना. बरोबर, ती होणार का राहणार? तसं इथून पालखी मैदानच्या कडे जाणारा विठ्ठल माऊली मंदिर रस्ता म्हणा पिराळ चौकातला, तो रस्ता अस्तित्वातला समजा 25 फुटाचा आहे, तो रस्ता चांगला त्यांनी म्हणजे 60 फूट करायचा ठरवला, 20 मीटरचा. आता 20 मीटर केल्यावर तिथली शेकडो दुकानं विस्थापित व्हायला लागली. एक बरोबर उमाजी नाईक नगर म्हणून एक भाग आहे आमच्याकडं. त्या उमाजी नाईक नगरामध्ये साहेब गेल्या 25 सगळ्या नातेवाईकांची जेव्हा डेव्हलपमेंट सुरू झाली त्या दहेगाव रोडला झाली, त्या उमाजी नगरामध्ये काय बरीच चांगली लोक, सुशिक्षित लोक आहे, जागा तिथं गुंटा घ्यायची, तिथं घर बांधायची, अशी चांगली लोक तिकडे राहायला गेली, सेटल झाली. त्या सगळ्या भागाला ह्या लोकांनी नगर विकास आराखड्यामध्ये औद्योगिक झोन जाहीर केला. मला सांगा, औद्योगिक झोन जाहीर केल्यावर त्या ठिकाणी व्यवसाय होईल का घरदार राहतील? व्यवसाय ठिकाणी घर राहू शकत पडतील ना. आता त्या लोकांना आम्ही हे सगळं करायला, मग अजून तुमचा इथं समोरच आपल्या आपण माझ्या शिवसेना भवनाच्या दक्षिणेकडं ब्राह्मण समाजाची जागा आहे सर, शंभू महादेवाचे ते सेवेकरी आहेत, त्यांच्या शेतात इथं समोरची दिसतंय हिरवं समोरचं ते, त्यामध्ये कत्तलखाना टाकला. म्हणजे ब्राह्मणाच्या जागेत काय कत्तलखाना, तिथं समजा मांस बिस मच्छी सगळी विक्री तिथं होणार. आमचं म्हणणं हे नव्हतं की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही त्या ठिकाणी त्या गोष्टी न्यायला पाहिजे, तर 100% न्यायला पाहिजे. आता तो ब्राह्मण मनुष्य त्या जागेत असे कत्तलखाने टाकले, जो गरीब आहे, जो कोणी वाचा फोडू शकत नाही, त्याच्या शेतामध्ये कुठंतरी प्ले ग्राउंड टाकणे, कोणाच्यात गार्डन टाकणे, अशी जवळजवळ 53 प्रकारचे आरक्षण जवळपास यांनी टाकली. मग आमचं म्हणणं एवढं होतं, काय शाळा नाही त्या ठिकाणी शाळेचे आरक्षण टाकून दिले 4-4 एकरावर. ते म्हणजे लगी कुठं होणार आहे? मग त्यांनी काय उत्तर आम्हाला थातून मातूर दिली, ही लगी कुठं होणार आहे हे कुणी तुम्हाला सांगितलं? सगळी साहेब माहिती याच्यावर काढली. मी रिक्षा लावली, रिक्षा नातेपुते नगर विकास आराखडा संघर्ष समिती म्हणून स्थापन केली, आणि तिच्या वतीनं तिचा सर्वे सर्व मी राहिलं, रिक्षा फिरवली. नातेपुते पुणे पंढरपूर रस्ता जो आहे तो 150 फुटाचा होणारच,
तुमचं उमाजी नाईक नगर आहे ते औद्योगिक झोनणार, तिथली घरदार पाडणार, साफसफाई होणारच म्हणलो ना मी. तुम्ही म्हणलेल्या कागदाचा आधार घेऊन आम्ही सांगितलं, हे तुम्ही म्हणला यामध्ये आम्ही काही गोष्टी समाविष्ट केले. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रचंड जनजागृती केली. मग लोकांना कळलं का खरंच आपल्या जागेवर आरक्षण पडले. मग सगळे रस्ते एका राजकारत्यांनी सगळे 10चे 10 मुख्य रस्ते स्वतःच्या शेताकडे नेले. स्वतःची एक गुंठाही जमीन गेली नाही, पण लोकांचे कर्ज काढून बांधलेल्या बंगल्यावर, हवेलींवर, घरांवर फिरवला नांगूर. त्याला आम्ही विरोध केला. चुकलं कुठं? हे शिवसेना आहे साहेब. दबल्या पिचल्यांचे उभा राहणार शिवसेनेच्या रक्ताचा गुन्हा आहे. हे भगवं वादळ आहे. धडकलो आम्ही त्या लोकांच्या पुढे. माझी ताकद लागली पलीकडनं पण मोठी जरा. मग हे सगळं जन आंदोलन उभं राहिलं. जवळपास 5 ते 10 हजार महिला पुरुषांसकट मोर्चा निघाला. त्या मोर्चाचं पर्यवसन पुन्हा रास्ता रोको मध्ये झालं. पण आमच्या जीवावर आले त्याच्याविषयी आमचा अडथळा दूर करायला ही करावं लागतं. ते घडवलं. त्या काळात तत्कालीन आमदार भाजपचे राम सातपुते सुद्धा आंदोलनात सहभागी झाले. पण हे सगळं शिवसेनेने घडवून आणलं. ते घडल्याच्या नंतर त्या दिवशी आपण म्हणल्याप्रमाणे दंगल झाल्यावर जसं कर्फ्यू लागतो तसा कर्फ्यू हा नातेवाईकाला लागला इतिहासात. आजपर्यंत कुठला महापुरुष गेला तर आमचं गाव चालू असतं. दंगल कुठं झालं तरी आमचं गाव चालू असतं. एकीचा सलोख आहे गावामध्ये. हे तिकडे गेल्यावर ते दिसलं नाही. मग हे बंद राहिलं. दरम्यानच्या काळात पुन्हा फसवणुकीची हे सगळ्या गोष्टीतनं जरा शासकीय नगर विकास खातं आपल्याकडे असल्यामुळे आपण ते म्हणले मग तुम्ही करून आणा. अरे तुम्ही चुकीचा पाठवलाय अहवाल. तुमच्या हातात 28(4) चा नियम आहे. म्हणजे नगर विकास खात्यातलं कलम 28 पोट नियम 4 म्हणजे कलम 28(4) असा तो नियम आहे. त्या नियमामध्ये असा आहे, जे तुम्हाला आरक्षण नको असेल तर तुम्ही रद्द करू शकता. हा स्थानिक बॉडीला अधिकार आहे. त्याने तो करून वापरावा. समजा उदाहरण XYZ समजा इथून हिवरकरांच्या शेतात टाकलेलं गार्डनचं आरक्षण तिथं शेजारी दुसरी गार्डन असल्यामुळे ते रद्द करण्यात येत आहे. माणूस मोकळा झाला. हा 150 फुटाचा रस्त्याऐवजी हा 100 फुटाचा ठेवल्यास एकही घरदार पडत नसेल तर हा रस्ता 100 फूट पुरेसा आहे तुम्ही म्हणायचंय. तुम्ही म्हणला नाही. मग त्याच्या विरोधात पुन्हा आम्ही ह्या गावचे भूमिपुत्र असलेले बॅरिस्टर सतीश राऊत साहेबांना भेटलो. अडचणी सांगितल्या आणि साहेब गंमत वाटल, ह्या गावचा भूमिपुत्रानं ह्या केससाठी लागणारे सगळे पैसे स्वतः घातले. यंत्रणा कागदपत्र आम्ही पुरवली. त्याचा स्वतः मी तक्रारदार मी आहे. कॅवेट दाखल करणारा विरोधी सरकार विरोधी भूमिका घेणारा मी माणूस आहे. आमच्याच नगर विकास खात्याच्या आमच्याच शिंदे साहेबांच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलो. लोकांसाठी गेलो आणि त्या लोकांच्या माध्यमातून काय हे सगळं मिळवून आल्याला स्टे मिळवला. आणि त्या स्टे मुळे आज तरी गाव पडापडीपासून वाचलंय. पण वाचणार आहे असं माझं म्हणणं नाही. हे सगळं घडवायला भविष्यात कदाचित सत्ता आम्हाला आणावी लागेल आणि ती सुद्धा ह्या धनुष्यबाण आणावी लागेल. मग रिझल्ट दिसेल. हे घडणार असेल. सुजलाम सुफलाम असं नातेपुते तुमचं विजन आहे. हो. आणि खरं तर आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आणि अजून एक तुमचा आपल्या बोलण्याच्या ओघात राहून गेला विषय म्हणजे सध्या जो ट्रेंडिंगला विषय आहे तुमचा की घरातील महिलांसाठी अल्पदरात एक शिलाई मशीनचा काय किस्सा आहे मध्ये म्हणजे आम्ही ज्या वेळेस आलो गावातल्या टपरीवर आम्ही पाणी प्यायला थांबलेलो त्यावेळेस तिथे ती एक चर्चा चालू होती की एक वृद्ध महिला काय त्यांनी पूर्ण मला विषय सांगितला नाही. त्यावेळेस ते तुमचं नाव निघालं. काय विषय होता म्हणजे आम्ही आलो म्हणजे थोडी जरा माहिती घेऊनच आलो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, देशाचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार साहेब या सगळ्यांनी एक ठरवलेला आहे, हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिल्लीनं पण मान्य केल्या. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी चालू आहे साहेब. वर्ष चालू आहे 300 वर्ष. त्याच धर्तीवर ह्या राज्यामधल्या स्त्री शिक्षणाची मुक्ती लोकांना दिली. महिलांना सक्षमरित्या जगायला शिकवलं, वागायला शिकवलं. आज राज्याच्या आणि देशाच्या सर्वोच्च पदावर अगदी कुठलं खातं असू द्या, आरोग्य असू द्या, नाहीतर विमान चालवायचं असू द्या, वैमानिक असू द्या, देश चालवायचा असू द्या, नाहीतर राष्ट्रपती असू द्या, त्या महिला झाल्या त्या सावित्रीबाई फुल्यांमुळे, महात्मा ज्योतिराव फुल्यांमुळे. आणि त्यांची संकल्पना घेऊन आम्ही 1 मे महाराष्ट्र दिन त्याचं औचित्य साधून, या महाराष्ट्राचा आहे, त्याचा अभिमान स्वाभिमान आहे आम्हाला. हा महाराष्ट्रासाठी अनेक लोकांनी, मुंबईसाठी अनेक शेकडो लोकांनी बलिदान दिलेलं आहे आणि ते वाया जाऊन चाललं नाही. म्हणून 1 मेचा आपण महाराष्ट्र दिन साजरा त्यांच्या स्मरणार्थ करतो आणि त्याचं स्मरण ह्या भगव्या वादळाला पण राहावं म्हणून आम्ही
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे उपमुख्यमंत्री, पण आमच्या तोंडात मुख्य येतं कारण त्यांनी त्यांच्या काळात जे काम केलंय ते मुख्य म्हणून वगानं जातं. शिंदे साहेबांनी जे काम केलं, लोकांसाठी अहोरात्र झटणारा 18-18, 20-20 तास, 22 तास काम करणारा माणूस, त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या आदेशानं काय गोष्टी करायच्या ठरवल्या आणि महिलांसाठी काय करता येईल. तर साहेब तुमच्या पण घरामध्ये किंवा तुम्ही पण नीट जरा माझ्या पण मुलाखतीनंतर अजून किती महिलांना भेटा जरा. प्रत्येक शाळेला कॉलेजला असणाऱ्या मुलींना किंवा अगदी तुमची बहीण असली तरी, मिसेस असली तरी किंवा आई असली तरी की आपली थोरली बहीण, ह्या सगळ्यांनी कुठं ना कुठं शिवण क्लासचा कोर्स केलेला आहे. ते का? ते आवड म्हणून बाबा शाळेत येता जाता तास 2 तास थांबवून ते आणून ते सगळ्या गोष्टी, म्हणजे माझ्या घरी पण माझ्या बहिणींनी केला होता. घरच्यांना पण आज सगळ्या गोष्टी नाद असतो, ते करतात महिला, समजा का मला माहित नाही पण ते केलं जातं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं काम अविस्मरणीय आहे. मी ही जगाच्या पाठीवर महिला म्हणून जिचा जन्म झाला, म्हणजे कुठल्या जातीची, धर्माची, पंथाची हा प्रश्न साहेब मॅटर करत नाही. जी स्त्री म्हणून जन्माला आली त्या सगळ्यांना तो नियम लागू होतो. बरोबर. त्यांनी एवढं काम नसतं केलं तरी पुढे गेलं नसतं. मग आमच्या डोक्यात संकल्पना आली की अरे आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे. पण त्या अनुषंगाने आपण सुरुवात कशातनं केली, तर यामधलं सगळ्यात एक हे केलं की बाबा सगळ्यात काय 50% सवलती दरात आपण शिलाई मशीन आणल्या. आता त्याचं ती आतला भाग काय सांगत नाही, ते कसं आणलं, त्यात कुणी मातीत गेलं, कसं वर आलं, हा नाही भाग. पण त्या आणण्यानं साहेब आमचं सुरुवात केली की आपण ते मग बॅनर लावले साहेब, त्यासाठी रिक्षा फिरवली तालुक्यातनं. पूर्ण तालुक्यात रिक्षानं प्रचार केला की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200वी जन्मशताब्दी आणि 1 मे महाराष्ट्र दिन याच्या औचित्यानं पुन्हा हा कार्यक्रम राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या औचित्यानं पण सुरू झाला काही भागामधून. हाच कार्यक्रम सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सुरू झाला. हा करमाळ्यात गेल्या अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीमुळे सुरू झाला. आज हा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम जोरदार सुरू झाला. त्यानं काय दिलं तर महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या राहणारी उमेद, म्हणजे अर्ध्या वयाच्या महिला साहेब इथं पाहिल्या. माझ्या शिवसेना भवनावरच त्याचं वितरण व्यवस्था सुद्धा शिवसेना भवनावरच ठेवली होती. त्याचं कारण आहे हे गरिबाचं दुःख ऐकणारी व्यवस्था आहे साहेब इथं, आणि ते ऐकलं गेलं पाहिजे. आणि ऐकताना डोळ्यात अश्रू आणून पलीकडच्या सुद्धा बघितलं पाहिजे. अशा भावनेने ते काम सुरू झालं. त्या मशीन पहिले 100 गेल्या, 200, 1000, 2000, 3000, 3225 मशीन गेल्या 15 तारखेपर्यंत, 15 मे पर्यंत. 1 मे महाराष्ट्र दिन 15 मे पर्यंत, म्हणजे 11 एप्रिल पर्यंतच ठरले, 11 मे पर्यंत ठरलेलं, 15 पर्यंत हा विषय वाढवला. आणि 1 मेचा दिवस 15 मे झालं. 15 मे दिवशी हे सगळे डॉक्युमेंट सह या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी CO त्यांना बोलवण्यात आलं. एक महिला पोलीस अधिकारी आहे त्यांनाही निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या वतीनं शेवटचं प्रमाणपत्र 3225 हे देऊन महिलांना सन्मानित करून त्या कार्यक्रमाची सांगता केली. महिलांचा ओघ एवढा मोठा होता की माझ्या माळशिरस तालुक्यातच, म्हणजे भले इथली बहीण त्याची बारामती तालुक्यात दिली त्यांनी पण घेऊन गेले, इथली एखादी भगिनी समजा पुण्यात सर्व्हिसला आहे ती पण घेऊन गेलेली आहे. असा आकडा 5000+ आकडा नुसता माळशिरस तालुक्याचा आहे. आज करमाळ्यामध्ये आपण 1000 शिलाई मशीन दिल्या, कुठल्या जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या व्यवस्थेच्या पलीकडे, म्हणजे अर्ध्या किमतीत मिळते म्हणून कुणी घेऊन जाते सर. एक ब्लाऊज शिवला 200-250 रुपये मिळतील, 2 शिवले 500 रुपये दिवसात घर बसल्या मिळतील. 500 रुपये दिवसाला मिळाल तर महिन्याला 15,000 रुपये मिळतील. महिन्याला 15 मिळाल तर समजा त्या महिलेच्या मुलांचं शिक्षण होऊ शकतं, स्वतःच्या पायावरती उभा राहू शकते, मुलींना शिकवू शकते, वेगवेगळे कोर्सेस, समजा जो छंद, म्हणजे परवा ह्या सगळ्या विषयामध्ये एक आवर्जून एक आठवण सांगेल. या ठिकाणी आपण 50% सवलती दरात राजगड नॉलेज सिटीची कॉलेजची निर्मिती केली, पॅरामेडिकलचं कॉलेज आणलं. त्याच्या माध्यमातून ठरवलं की हे सगळे महापुरुषाची सध्या जयंती उत्सव सुरू आहे. अहिल्यादेवी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले, सगळ्या महापुरुषांच्या ह्या सगळ्याच औचित्याने आपण समाजात काय देणं लागतोय म्हणून सगळे कोर्स, माझ्याकडे 10 कोर्सेस आहेत. हे फक्त आणि फक्त 50% सवलती दरात मुलांना ऍडमिशन आहे. 50% फी त्याला, इथं 50 आहेत आपल्याकडे 25च. हे कार्यक्रम सुरू झालं. म्हणजे हे सगळं होताना जे कोणी कॉलेज येऊन बघते, त्याच्या आईला सांगते आई तिथं मशीन विकायला आहे, मुली जाऊन सांगतात. ह्या अशा मशीनची संख्या वाढून गेली साहेब. 5000 झाली. आज जर जिल्ह्यातले सगळ्या झाले तर आपण 6000 झाली. आपण सोलापूरला शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम होते, ओबीसीचे, तिथे उमाताई माळी म्हणून आमच्या काम बघतात आहे, तिथे एक जवळपास 1001 मशीन जातील अशी व्यवस्था आहे.
म्हणजे मोठमोठे नेते मंडळ सुद्धा चौकशी करतात हे नेमकं कसं चालू आहे. बर बर साहेब द्यायची दानत असली पाहिजे. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आतल्या गोष्टी सांगितलं तर पुन्हा उघड व्हायला लागतंय, त्याच्यावर काय फार बोलत. पण एवढ्या मशीन देऊन साहेब तेवढे कुटुंब शिवसेनेला जोडले गेली. माझ्या तालुक्यातली 5,000 कुटुंब धरली, त्याच्यात 8 माणसं धरली, 40,000 लोक शिवसेनेला जोडली गेली. मी 99,000 महिलांना साहेब डाळ पण वाटप केलेली सवलतीच्या दरात. मार्केटला 110 रुपये किलो असताना आपल्याकडे 55 रुपये किलो डाळ वाटप होती. ती डाळ 99,000 महिलांना आधार कार्डवर फक्त दिली जायची. हा सुद्धा कार्यक्रम आपण राबवलेला आहे. सामाजिक काम हे शिवसेनेचा आयडल आहे साहेब, ते करत राहत. म्हणजे बाकीच्या पक्षात काय करतात काय नाही अपेक्षा आपण काय घेऊन पुढे जायला पाहिजे भावना आहे साहेब. हे केलं. अजून महत्वाचे हायलाइटचं काम सांगेन तुम्हाला. केंद्रामध्ये आमचे मिनिस्टर मंत्री महोदय प्रतापराव जाधव साहेब आयुष्य मंत्री आहेत आयुर्वेदिकचे. त्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण मागणी केलेली आहे. एक सोलापूरला आयुर्वेदिक हॉस्पिटल साहेब करायचे आणि एक नातेपुते माझ्या बारक्या गावात पण ते करायचे. साहेबांनी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे सर, आणि त्याबाबतची मंजुरीची पत्र सुद्धा साहेब इथं साहेबांनी पाठवलेले आहे. हे सगळं पत्र व्यवहार हे आहे, हे सगळा पत्र व्यवहार साहेबांचा आलेला आहे. आणि आम्ही जे पत्र पाठवलं ती सुद्धा साहेबांनी मागं प्रिंटा काढून पाठवलेलं आहे. आम्ही काय पाठपुरावा केला, आमचं पत्र काय होतं, त्यांनी काय पुढे पाठवलं, मग त्याच्यावर त्यांनी काय लिहिलं पुढच्या समजा संबंधित मंत्र्याला. साहेब हा सगळा प्रकार आहे. हे खासदारचं काम आहे साहेब. आमचं आम्ही एक शिवसैनिक आहे, शिंदे साहेबाचा सेवेकर आहे साहेब. काय करायला पाहिजे प्रतापराव जाधव साहेबांचं एक शिवसेना काय आहे तर शिवसेना ही आहे साहेब. इथं कोण राजकुमार हिवरकर पाटील त्या प्रतापराव जाधव साहेबांना भेटला नाही, पण मागणी करताना अशी मागणी चांगली केली तर त्या साहेबांनी ते सगळं मंजूर करून स्वतः पेनानं नाव टाकून साहेब पाठवलं. हे कार्यकर्त्याचं प्रेम आहे, ही शिवसेना आहे. म्हणून आज मिशन टायगर सक्सेस आहे, त्याला कारण हे आहे. हे फक्त शिवसेनेत होत आहे. बाकीच्या पक्षात कुठल्या तर मोठ्या नेत्याचं वंत्र्याचं वजन वापरून त्या खासदारची आमदार शिफारस मग ते होणार. हे साहेब सामान्य काय तालुका प्रमुख पासून या शिवसेनेत काम केलेला माणूस आज जिल्हा प्रमुख पदावर पोहोचला ओबीसी विभागाच्या, आणि भविष्यात फादर बॉडीच्या पण जाईल. पण एक काम आहे, हे काम करायला पाहिजे. नक्कीच तुमच्या कार्याची दखल घेऊन तुम्ही जिल्ह्याच्या नाही राज्याच्या बॉडीवर जाचाल, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं. अजून एक आता ह्या सगळ्या चढाओढीच्या जीवनात किंवा ह्या सगळ्या समाजकारण करत असताना कुटुंबाला कधी वेळ देताय काय? साहेब असं आहे, मी आहे शेतकरी कुटुंबातला माणूस. माझी आई आज पण शेतात काम करते, माझं कुटुंब शेतात राबतं. मी सकाळी 5 वाजता शिवसेना भवन उघडतं, हे पुन्हा संध्याकाळी 11ला बंद होतं. दिवसभर जेवढा वेळ मिळेल मधल्या वेळेत मी शेताकडे जातो, माझे जे काही व्यवसाय त्याला वेळ देतो. पुन्हा कुणी लोक भेटायला की शिवसेना भवना भेटतो. किमान दिवसात एक 100 ते 200 माणसं भेटल्याशिवाय साहेब जात नाहीत. माझ्या तालुक्यातनं काय लोकांना दिलं तर 11,500 प्लस ऑपरेशन मी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लोकांना बसवून दिली. हे कशामुळे घडलं? फक्त लोकांच्या कुटुंबाच्या असलेल्या ताकदीच्या जोरावर घडलं. जर कुटुंबानं साथ दिली नसती तर काय इथपर्यंत पोहोचलो नसतो. त्यांना एवढं वाटतं. कुणी शेतात आलेल्या वया म्हणतात आमच्या मुलीत तेवढं ऑपरेशन आहे, तेवढं मालकाला सांगा. त्यानं होऊन गेले त्यांना बरं वाटतंय. पुन्हा एखाद्या पुरुषांची अडचण असते, एखाद्या भगिनीची कोणी नवरा त्रास देत असतो, तर तसे काही सॉल्व्ह झालेले प्रश्न असतात. आणि मुलांचं साहेब ऍडमिशन म्हणाल तर दरवर्षी आपण दिघे साहेबासारखा एकच कार्यक्रम आहे. सही केली की त्याच्या ऍडमिशन त्या शाळेत द्यायचं, नाही दिले की मग त्याचा कार्यक्रम ठरला. न सांगितलं काय व्हावं तर ठाण्याचा जिल्हा प्रमुख आनंद दिघे साहेब व्हावं. काय व्हावं तर ठाण्याचा जिल्हा प्रमुख असणारा एकनाथराव शिंदे साहेब व्हावं. राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. काय व्हावं तर सोलापूर जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे नाव व्हावं. असं एक ह्या भागामध्ये गाव नाही, अशी एक वाडी नाही, अशी एक वस्ती नाही त्या ठिकाणी शिवसेनेचं आणि राजकुमार हिवरकर पाटलाचं नाव नाही, असा एक माणूस नाही. खरंच कार्य कौतुकास्पद आहे. मागाशी आम्ही तुम्ही आल्यानंतर ते तुमचं ते कार्यप्रणाली बघितली, म्हणजे असे एवढे एवढे बंच ते तुम्ही करून ठेवलेले आहेत. बघून वाटलं की अरे कधी संपायचं, मला वाचायला 2 महिने जातील असं तेवढं तुम्ही ते कार्य आहे. त्यात नीट बघितलं असं कुठलंच एकही कार्य डबल नाही. म्हणजे साहेब असे काही शिवसेना भवनावर अशा लोकांना प्रेरणा दिली गेलेली आहे. माझ्या रानाच्या शेताच्या शेजारीचे एक राऊत म्हणून शिक्षक आहेत, म्हणजे आता कायम झाले. 10-12 वर्ष त्यांनी मोफत मध्ये शाळा शिकवली. त्यांची मुलगी MBBS ला पहिल्यांदा
पहिल्या बॅच मध्ये बसल्यावर सरकारच्या माध्यमातून फुकट ऍडमिशन मिळाल्यावर पहिला सन्मान आहे शिवसेना भवनात झाला. बर बर बर. इथं भोसले म्हणून एक विद्यार्थी होता, त्याचे आई वडील कोविड मध्ये गेले, बौद्ध समाजाचा पोरगा आहे, तो PSI झाला, त्याचा पहिला सत्कार शिवसेना भवनावर झाला. हे लोकांना प्रेरणा आहे साहेब. 100%. तुमचा सत्कार झाला तर ते काय भूषण नाही, तुम्ही दाखवायची चर्चा नाही, पण लोकांना कळते का रे त्याला आई वडील नाही, का इतकं कष्ट करतंय, आपण बी करायला पाहिजे, आपण पण PSI होईल. ही भावनाची ज्योत जागी झाली पाहिजे, 100%. म्हणून ती सत्काराचं स्वरूप पण सोहळ्याचं आहे. बरोबर आहे, बरोबर. काय करावं तर आज तो मुलगा PSI म्हणून आज शेवटच्या ट्रेनिंगला नाशिकमध्ये आहे. जेव्हा तो PSI म्हणून कुठं पोस्टिंग घेईल तर असाच कुठतरी गोरगरिबाला मदत करल, आणि तिथे अनेक PSI निर्माण होतील. ही भावना निश्चित या ठिकाणी ठेवली पाहिजे. खरं तर साहेब तुमच्याशी बसून बऱ्याचशा विकास कामाबद्दल चर्चा झाली, आणि हे काही तुमचं बरेचसं म्हणजे प्रत्येक विभागाचं असं आखीव काम आहे तुमचं. म्हणजे सामाजिक विभाग असेल, बालकल्याण विभाग असेल, प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे. आणि खरं तर असं काम करायचं म्हणलं तर एक संविधानात्मक पद लागतं. तसं तुमच्याकडे कोणतंही पद नाही तरी तुम्ही एवढं करताय. आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला संविधानात्मक पद एखादं मिळावं, आणि नातेपुतेचा जसा विकासाचा जो विजन तुमच्याकडे आहे तसंच पूर्ण बाहेरच्या आसपासच्या भागाचंही असावं. आणि खरंच शिवसेना या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यासोबत बोलताना असं भरून येतं, आणि आम्हालाही खूप शिंदे साहेबांची कार्यप्रणाली खूप आवडते. आणि खरंच आज तुमच्याशी बोलून खूप खूप भारी वाटलं साहेब. आम्हाला तुमच्या ह्या कामाच्या ओघातला असू द्या किंवा पर्सनल वेळ तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा. आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.